चाळीसगावात भूत दिसलं अशी माहिती सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। त्याचे फोटो देखील तुम्ही इथे बघू शकतात। हे भूताचा फोटो आहे आणि भूताने एका व्यक्तीला मारलं हा सुद्धा हा फोटो आहे। या फोटोमुळे आणि या माहितीमुळे सोशल मीडियावर प्रचंड भीती निर्माण झाली आहे। आज सकाळी माझे विद्यार्थी माझ्याकडे आले, सर चाळीसगावात भूत दिसलं। मुळात भूत आहे का, भूत असतं का हे नीट समजून घ्या। आपण ज्यावेळेस लहान असतो त्यावेळेस आपण अनवाणी पायांनी इकडे तिकडे फिरतो। त्याच्यामुळे अंधारामध्ये विचू काटा किंवा एखादी काच किंवा आटल्या कुठल्या कुठल्या गोष्टींनी आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आपली आई आपल्याला अंधारात जाऊ देत नाही। आपण तरी सुद्धा जातो, मग त्यामुळे ते जाऊ नये म्हणून आपली आई आपल्याला अंधारात जाऊ नको, बोकाडी येते किंवा भूत दिसतं असं सांगते। मग अंधारात भूत असतं ही एक संकल्पना आपल्या मेंदूचा ताबा घेते। आपण जसे जसे मोठे होत असतो तसे तसे चित्रपटातून भूत नेमकं असतं तरी कसं याची एक प्रतिमा, एक इमेज आपल्या मेंदूत घर करते। मग ते केस मोकळे सोडलेले, पांढरी साडी घातलेली, उलटे पाय असलेले असे एक छानसं भूत चित्रपटात आपल्याला दाखवतो। कळत न कळतपणे भूताची संकल्पना आपल्यासोबत अधिक चांगल्या पद्धतीने मनात ताबा घेते। मग ही भूताची संकल्पना, ही भूताची भीती तुम्हा आम्हालापासून वयोवृद्धांपर्यंत, लहानग्यांपासून सगळ्यांच्या मनात घर केलेली कुठेतरी असते। आपण जसे जसे मोठे होत जातो तसे काही विचारांमध्ये परिवर्तन घडत असतं। मात्र ज्या वेळेस आपण अंधारात जातो त्यावेळेस मात्र आपल्याला पुन्हा कुठेतरी किंचित तरी भीती जाणवतेच। आपण ज्यावेळेस एकटे असतो त्यावेळेस ही भूताचे विचार आपल्या मेंदूमध्ये सातत्याने चालत असतात। काही वेळेस आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा कोणी आपल्यासोबत असेल तर आपल्याला हिंमत येते। मात्र आपण एकटे असेल तर आपल्याला आजूबाजूचा आवाज, काही गोष्टी आपल्याला भूतासारख्या जाणवतात। आणि अशा वेळेस आपल्या विचारांनी, मेंदूनी भूताबद्दलच्या संकल्पनांचा अधिक ताबा घेतला तर आपलाच मेंदू आपल्या डोळ्यासमोर काही क्षणासाठी तरी अशी एक प्रतिमा तयार करू शकतो। मग ही प्रतिमा दिसते कशी? तुम्ही लहानपणी चित्रपटात जे भूताचा इमेज बघितली होती तीच इमेज तुम्हाला डोळ्यासमोर दिसते आणि तुम्ही भूत दिसलं म्हणून घाबरत सुटतात। मुळात भूत नसतंच, ही एक संकल्पना तुमच्या डोळ्यासमोर दिसत असते की जी लहानपणी आपल्या मेंदूमध्ये आहे। हा व्हिडिओ जर तुम्ही आता सकाळी बघत असाल तर तुम्हाला कसलीच भीती वाटणार नाही, पण हा व्हिडिओ जर तुम्ही रात्री कधी बघाल तर मात्र तुम्हाला भीती वाटेल। भूत हे दिवसा दिसत नाही, रात्रीच कसं दिसतं हा प्रश्न जर विचारला तर या प्रश्नाचं उत्तर देखील आपल्या लहानपणी आपल्या आईने सांगितलेल्या काही गोष्टींमध्ये की त्या अंधाऱ्यामध्ये बोकाडी असते। माझं चाळीसगाव शहरातल्या सगळ्या नागरिकांना आवर्जून आवाहन आहे की हे जे सगळे व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल होत आहे, हे व्हायरल होताना फोटोंना आपल्या मुलांना किंवा आपल्या इतर लोकांना भूत नावाची संकल्पना या व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे समजावून सांगा। चुकीची माहिती पसरवू नका, यामुळे भीतीदायक काही घटना घडू शकतात। भूत नावाची संकल्पना तुम्हाला जर समजली असेल तर मला देखील कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला भूत नावाच्या कुठल्या संकल्पनेच्या आधारे कुठला अनुभव देखील आलेला आहे। लेकरांनो, घाबरू नका, भूत नसतंच। जर समजा तुम्हाला ते दिसलंच तर त्याला धुमाळ कोचिंग क्लासेसचा पत्ता द्या, त्याला माझ्याकडे पाठवा। मी त्याला चांगल्या पद्धतीने शिकवून त्याला चांगला माणूस बनवतो। काळजी करू नका। धन्यवाद।